नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज खव्यापासून बासुंदी बनवणार आहे. यासाठी इथं चारोळी गुलाब पाकळ्या घेतलेल्या आहेत, खवा घेतलेला आहे अर्धी वाटी, साखर घेतलेली आहे 1 वाटी भरून, विलायची पावडर घेतलेलं आहे अर्धा चमचा, 4 ते 5 काजू बदाम घेतलेले आहेत. तर ही आता एकदम छान असं वाटून घ्यायचं आहे. आता ही मोठं मोठं वाटून घेतलेलं आहे. तर या चारोळीमध्ये आणि गुलाब पाकळ्यामध्ये ठेवून द्यायचे आणि नंतर या बासुंदीवर टाकून घ्यायचे. आता इथं गॅसवर कढई ठेवली आहे गरम होण्यासाठी. आता याच्यामध्ये 1 मोठा चमचा तूप टाकायचे आणि तूप वितळून घ्यायचे. आता इथं तूप वितळलेलं आहे. लगेच याच्यामध्ये खवा टाकून घ्यायचा आहे. खवा तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे, कारण खवा आंबूस असू शकतो किंवा दूध नासण्याची शक्यता असते. त्यामुळं मी तुपात खवा एकदम छान असा परतून घेणार आहे. तर 2 मिनटं याला परतून घ्यायचे. कढईला न चिटकता एकदम छान असं परतून घेतलेलं आहे, बघू शकता. आता याला 2 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये लगेच दूध टाकून घ्यायचं आहे. दूध गरम करून घेतलेलं आहे बाजूला गॅसवर. तर या पद्धतीने एकदम छान असा खवा परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये अर्धा लिटर दूध तापवून घेतलेलं आहे, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे. दूध गरमच करून घ्यायचे. सुरुवातीला थोडं टाकणार आहे मी आणि छान असं उकळून घ्यायचे. आता इथं उकळलेलं आहे दूध आणि आता याच्यामध्ये 1 वाटीभर साखर टाकायची. तर अर्ध्या वाटी खवा घेतलेला होता आणि 1 वाटी साखर घेतली होती आणि अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी सर्व दूध टाकून घेतलेलं आहे अर्धा लिटर आणि एकदम छान अशी बासुंदी बघू शकता. एकदम छान असं घट्ट झालेली आहे आणि थंड झाल्यावर आणखीन थोडीशी घट्ट होते. आता ह्याला 5 मिनिट छान असं उकळून घ्यायचे आणि चमच्याने सारखं हलवत राहायचे. आता ह्याच्यात काजू बदाम आणि गुलाब पाकळ्या चारोळी टाकलेले. आता हे टाकल्यास आणखी थोड्या वेळ बासुंदी उकळून घ्यायची. आता इथे मी 1 चमचा बेसन घेतलेला आहे. तुम्ही कस्टर्ड पावडर किंवा आणखीन काही टाकू शकता याच्यामध्ये. तर मी आता ह्याला थंड दूध टाकून विरघळून या बासुंदीमध्ये टाकणार आहे. तर ह्यामुळं एकदम छान बासुंदी असे घट्टसर आणि चवीला पण एकदम छान लागते. त्यामुळे मी 1 चमचा बेसन टाकलेलं आहे. तुम्ही कॉर्नफ्लॉवर बी टाकू शकता 1 चमच्यावर. आणि इथं एकदम छान असं बासुंदी तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करणार आहे. बेसन टाकल्यावर फक्त 5 मिनिट उकळून घ्यायचे आणि गॅस बंद करायचा. गॅस बंद केल्यास इथं अर्धा चमचा विलायची पावडर टाकले. आता गॅस बंद केल्यावरच विलायची पावडर टाकायची, कारण याचा विलायचीचा स्वाद जास्त वेळ टिकून राहतो. आता इथं बासुंदी तयार झालेली आहे. एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. बघू शकता एकदम छान असे घट्ट झालेले आहे. गरम असताना एवढी घट्ट वाटते, तर आता थंड झालेस तर आणखीन जास्त घट्ट होते. उपवासाला करत असाल तर याच्यामध्ये बेसन टाकायचं नाही. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.